नमस्कार. विस्तार सूत्रावरील या विशेष भागामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण गणितातला एक खूपच इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा भाग शिकणार आहोत. चला तर मग पटकन सुरुवात करूया. अच्छा, कोणतीही नवीन गोष्ट शिकण्याआधी आपण मागच्या वर्षी काय शिकलो होतो हे थोडंसं आठवून घेतलं की कसं बरं वाटतं नाही का? म्हणजे आपला पाया पक्का होतो आणि पुढच्या गोष्टी समजायला खूप सोप्या जातात. स्क्रीनवर बघा, हे आहेत आपले जुने मित्र. आठवतायत का? मागच्या वर्षी म्हणजे 7वीत आपण यांच्याशी खूप खेळलो होतो. हे 3 आपले पक्के दोस्त आहेत. a+b², a-b² आणि a+b गुणिले a-b. ही अशी हत्यारं आहेत जी आपण मागच्या वर्षी खूप वापरली आहेत. ओके, तर जुन्या मित्रांना भेटून झालंय. आता या वर्षीच्या नवीन आणि एकदम पॉवरफुल फॉर्म्युलाला भेटायची वेळ झालीये. हो, हा सुद्धा आपला एक नवीन मित्रच आहे, जो गणितं सोडवायला आपल्याला खूप मदत करणार आहे. तर हा आहे तो आपला नवीन फॉर्म्युला x+a गुणिले x+b. ह्याचं उत्तर काय येतं? x² प्लस कंसात a+b आणि त्याला x ने गुणायचं आणि शेवटी a गुणिले b. हे सूत्र तेव्हा वापरायचं जेव्हा 2 कंसांचा गुणाकार करायचा असतो आणि त्यातला पहिलं पद म्हणजे इथे x सारखं असतं. ठीक आहे, मग हे काम कसं करतं ते बघूया. चला एक सोपं उदाहरण घेऊया. x+2 गुणिले x+3. इथे सगळे प्लस आहेत, त्यामुळे सुरुवात करायला एकदम सोपं. याला ना आपण 3 सोप्या स्टेप्समध्ये तोडूया. स्टेप 1, जे सारखं पद आहे म्हणजे x, त्याचा वर्ग करा, झालं x². स्टेप 2, ज्या वेगळ्या संख्या आहेत म्हणजे 2 आणि 3 त्यांची बेरीज करा आणि त्याला x ने गुणा, म्हणजे 2 अधिक 3x. आणि लास्ट स्टेप 3, त्याच 2 संख्यांचा गुणाकार करा म्हणजे 2 गुणिले 3. आता हे सगळं एकत्र मांडूया. काय मिळालं? x² अधिक 5x अधिक 6. झालं. किती सोपं आहे ना? ओके, हे तर सोपं होतं कारण सगळीकडे प्लस होतं. पण समजा मध्ये कुठेतरी मायनस साइन आलं तर मग काय करायचं? घाबरायचं काही कारण नाहीये, ते सुद्धा खूप सोपं आहे. चला, हे उदाहरण बघूया. p अधिक 8 गुणिले p-3. अरे, इथे एक मायनस साइन आहे. मग आता त्याचं काय करायचं? इथे एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, एक गोल्डन रूल आहे या. कोणतंही चिन्ह प्लस असो किंवा मायनस, ते नेहमी त्याच्या नंतर येणाऱ्या संख्येचं असतं. ते त्या संख्येला चिकटलेलं असतं असं समजा. ही गोष्ट लक्षात ठेवली की कधीच चूक होणार नाही. चला, आता आपल्या मूळ फॉर्म्युल्याशी तुलना करूया. आपल्या फॉर्म्युल्यात x आहे, इथे p आहे. ठीक आहे. फॉर्म्युल्यात a आहे, इथे +8 आहे. आता महत्वाचं, फॉर्म्युल्यात b आहे आणि इथे काय आहे? फक्त 3 नाही तर -3 आहे. हे चिन्ह त्या संख्येसोबतच घ्यायचं. चला आता फॉर्म्युला वापरू. पहिलं पद p², मधलं पद संख्यांची बेरीज म्हणजे 8 अधिक -3. 8 मधनं 3 गेले, राहिले 5. आणि शेवटचं पद संख्यांचा गुणाकार म्हणजे 8 गुणिले -3. 8 त्रिक 24, पण प्लस मायनस मायनस म्हणजे -24. मग आपलं फायनल उत्तर काय आलं? p² अधिक 5p वजा 24. पाहिलं? मायनस साइन असलं तरी फॉर्म्युला तसाच काम करतो, फक्त चिन्हांची काळजी घ्यायची. तुम्हाला वाटत असेल की हे फॉर्म्युले फक्त x, a, b साठीच आहेत, पण तसं नाहीये. यांचा वापर आपण रोजच्या गणितात म्हणजे मोठ्या संख्यांची आकडेमोड सोपी करण्यासाठी पण करू शकतो. समजा तुम्हाला 101चा वर्ग काढायचा आहे, पण 101 गुणिले 101 असा लांबचं गुणाकार न करता कसं करणार? इथेच आपले जुने मित्र कामाला येतात. बघा, आपण 101ला 100 + 1 असं लिहू शकतो की नाही? आणि हे बघितल्यावर तुम्हाला आपला कुठला जुना मित्र आठवला? बरोबर, a+b². आपण a+b² = a² + 2ab + b² हा फॉर्म्युला वापरणार आहोत. इथे आपलं a म्हणजे 100 आणि b म्हणजे 1. चला, किमती टाकूया. 100चा वर्ग म्हणजे 10,000. मग 2ab म्हणजे 2 गुणिले 100 गुणिले 1 जे झाले 200. आणि शेवटी b² म्हणजे 1चा वर्ग, तो तर 1च. आता या सगळ्यांची बेरीज करा. 10,000 अधिक 200 अधिक 1 किती झालं? 10,101. बघा, किती पटकन उत्तर आलं, तो मोठा गुणाकार न करता. चला, आतापर्यंत आपण बरंच काही शिकलो. आता तुमची पाळी आहे हे नवीन स्किल वापरून बघायची. तर आजच्या भागातून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय लक्षात ठेवायची, तर हा फॉर्म्युला
एक्स प्लस ए एक्स प्लस बी इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस ए प्लस बी एक्स प्लस ए बी हा एक जबरदस्त शॉर्टकट आहे. मग सरावासाठी तयार? चला पटकन वही पेन्सिल घ्या आणि सराव संच 5.1 मधले पहिले 2 प्रश्न सोडून बघा. तुम्हाला ते नक्कीच जमतील. ऑल द बेस्ट.